आली गौर कशाच्या पायी सोन्याच्या पायी गौर आली गौर या का कशाच्या पायी धनधान्याच्या पायी गौर आली गौर गौर आली गौर कशाच्या पायी धनसंपत्ती पायी कशाच्या पायी इथं काय किचन आहे स्वयंपाक आपलं देवघर हे आपला शयन कक्ष काय तिथं लय गर्दी आहे आपला दिवाणखाना आहे ना मला कसं डोळे मोर्या मंगलमूर्ती मोर्या सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विमलत्रिनयना दासरामाता वत्साहे सदना महिषासुरवदनी सुरवरीश्वर वरदे कारकसंजीवनी जय देव. तर सकाळीच गौरायांचं आगमन झालेलं आहे. आता आम्ही त्या गौराया उभ्या करतोय. एक गौराई करून झालेली आहे, मस्त सजवून दागिने वगैरे. मम्मी आता दुसऱ्या गौराईची साडी नेसवतायत. ही गौराई जरा त्रासच देते. एक गौराई लगेच होती आणि दुसऱ्या गौराईला वेळ लागतो नेहमी असं. नेहमीच खरंच की ही गौराई लगेच झालेली आहे. खूप नखरे असतात. नखरे जे नखरे सगळे हे करायला लागतात. असं असतं. फायनली आमच्या दोन्ही गौराया नटून थटून सजून तयार झालेल्या आहेत. बघा किती सुंदर दिसतंय. आवडत नाही वाटत डोक्यावर आवडत नाही. गौराई आमची एक नको म्हणती डोक्यावर पदर. किती गोड दिसते आहो. आणि ह्या आमच्या फायनल मस्त पदर वगैरे घेतलेल्या गौराया तयार झालेल्या आहेत. खूपच छान गोड सुंदर अशा दिसतायत. आणि फायनली आमचं डेकोरेशन सहित गौराई सेट झालेले आहेत. मस्त छान गोंडस गोड. आणि हे डेकोरेशन आता मी तुम्हाला दाखवते. सिंपल सोबत छान केले. जरतारी काठ नऊवारी थाट मोगर गजरा साजे के साथ जरतारी काठ नऊवारी थाट मोगर गजरा. आज मंदार घेऊन आलाय. काय घेऊन आलाय सांग. मेथीची जगात भारी मेथीची पुरी भाजी. खाण्यात मग्न झालाय मंदार. हे बघा एक नंबर असती. आणि आता आम्ही जेवण करतो. संध्याकाळी असणारे विसर्जन इव्हिनिंगला. आणि आज गौरी विसर्जन आहे. चला तुम्हाला दाखवते बायका आलं. आता आम्ही दुसऱ्या काकूंच्या घरी आलोय. तिथल्या पूजनासाठी ते दोरे वगैरे घेतात. तुम्हाला दाखवतेच. तर हे दोरे घेतले जाणे म्हणजे आपल्या घरात जेवढ्या व्यक्ती आहेत त्या संख्येने त्या माळा बनवल्या जातात. दोऱ्यामध्ये प्रत्येक दोऱ्यात वेगवेगळ्या वस्तू ओवल्या जातात. वस्तूंमध्ये महत्वाच्या म्हणजे वेगवेगळ्या झाडांच्या डहाळ्याच असतात. जसं की आघाडा, परत दुर्वांची पेंडी, मक्याच्या पानं, असं काही ना काही असतं. त्यात खोबरं, हळकुंड अशा पण वस्तू असतात ज्या ओवल्या जातात आणि माळ बनवली जाते. त्या माळांवरती नंतर पूजन करून हळदी कुंकू वाहून ती ओटीत भरली जाते. अशा प्रकारे हे पूजन होतं. नंतर देवीची आरती होते आणि मस्त आरती झाल्यानंतर हे संपन्न झालं विसर्जन. असंय. तर आमच्या घरचं सकाळीच झालंय विसर्जन पहिलं.
आता आम्ही दुसऱ्या अजून एका काकूंच्या घरी चाललोय. तर आम्ही आलोय विभूते काकूंच्या घरी. तुम्ही बघू शकताय मस्त हिरवगार लिंबाचं झाड, छान लिंब आली आहेत. इथे पण आता त्याच पद्धतीने दोरे घेतले गेले, मग पूजा केली गेली, ओटी भरून छान देवीची आरती म्हणून विसर्जन संपन्न केलेलं आहे आम्ही. काय घेताय? राजलक्ष्मी. राजलक्ष्मी कोणाची? कोणाची? गणपतराव विभूत्यांची. येती राणी कुणाची? गणपतरावांची. तर आज बाप्पांचा निरोप घ्यायची वेळ आलेली आहे. आता बाप्पांचं आम्ही विसर्जन करणार आहे. काय वाटतंय सगळ्यांना? उद्या पुण्याला जावं लागणार. सुट्टी 7 दिवस कसे गेले आम्हाला समजलं नाही. हो, छान उत्साहात मस्त मजेत गेले आणि भारी वाटलं. बाप्पा घरी आलेले प्रसन्न होते. 7 दिवस वातावरण छान. आनंदी होतो. चला आता आम्ही तुम्हाला विसर्जन काय काय होतंय ते. मोरया. मोरया वार्ता विघ्नाची, नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची, कंठी झके माळ मुक्ता फळाची. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी लवकर या. 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार. 5 6 7 8 गणपतीचा 8 9 10 11 12 गणपतीला मोदक चाला. 13 14 15 16 गणपतीची आरती ओळा. गणपती बाप्पा मोरया. वा वा वा. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. गणपती चालले गावाला, चैन पडे ना आम्हाला. मोरया. गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी गणपती बाप्पा